रामकृष्ण हरी. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या उत्साहानं पार पडतो. या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून या इंद्रायणीच्या तिरी जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे ही अनोखी संकल्पना या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथे साकारली जाते. श्री संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ, विश्वरूप दर्शन मंच, माईर्स MIT शिक्षण समूह, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं हा सोहळा अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि उत्साहात भजन कीर्तन याच्या निनादात साजरा होतो. 7 दिवस चालणारा हा सोहळा त्याची क्षणचित्र या कीर्तनधारा कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. यात ज्येष्ठ संत, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे विचार या मंचावर सादर होतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. भक्ती म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. भक्तीविषयी शास्त्रामध्ये बऱ्याच व्याख्या आलेल्या आहेत. 7 वस्मिन परम प्रेम रूपा वगैरे वगैरे. पण त्यातल्या त्यात भक्ती या शब्दाच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर भक्ती या शब्दामध्ये गरुड पुराणामध्ये हा विचार आलेला आहे. भज इत्येष वैधातु सेवायाम परिकीर्तितः. तर भज या धात्वर्थानुसार सेवा करणं म्हणजेच भक्ती. सेवा करायची म्हणजे काय? भगवंत सांगतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. फळ फूल पुष्प यापैकी काहीही भगवंताला समर्पण करणं याचं नाव भक्ती. पण या क्रिया करत असताना भगवंत हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारची भावना ठेवून जर आपण करू तरच त्याचं नाव आहे नमन. नमस्कार कोणालाही करायचा नाही आहे. नमस्कार फक्त देव द्विज गुरु प्राज्ञ यांनाच नमस्कार करायचा. आता कोणालाही नमस्कार केला जातो तो विषय सोडून द्या, त्याच्याविषयी आपल्याला इथं बोलायचं नाही आहे. तीर्थरूप गुरुवर महाराज सांगतात आता झाली निवडणूक, निवडणुकीच्या पूर्वी सगळे दास मारुती आणि निवडणूक झाली की सगळे वीर मारुती अशी परिस्थिती आहे. मग त्या निवडणुकीच्या संबंधाने जे उमेदवार आपल्या समोर येतात ते कसे नमस्कार करतात, काय नमस्कार करतात ते हे सांगण्याची जागा नाही आहे. म्हणून भक्ती म्हणजे काय तर भक्ती ते नमन. पुढे वैराग्य. तर वैराग्य म्हणजे काय तर तुकोबारा एका शब्दात सांगतात वैराग्य तो त्याग. वैराग्य म्हणजे त्याग. त्याग म्हणजे कशाचा त्याग? हल्लीच्या या कलियुगामध्ये स्वीकारालाही वेळ नाही आहे आणि त्यागालाही वेळ नाही. सगळ्या क्षेत्रात वैवाहिक जीवन असो किंवा राजकीय जीवन असो किंवा व्यावसायिक जीवन असो, सर्व क्षेत्रामध्ये स्वीकारालाही वेळ नाही आहे, त्यागालाही वेळ नाही. का सोडलं म्हटलं पटलं नाही. अरे हे काय विषय तर आहे. म्हणून त्याग म्हणजे कोणता त्याग ते समजण्याकरता आपल्याला थोडंसं विचारसागरामध्ये डोकवायला पाहिजे. ब्रह्मलीन दादा महाराज त्या त्यागाच्या विषयी सांगताना सांगतात इहलोकापासून तो थेट ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात असं दादा सांगतात. बराच विस्तार सांगण्यासारखा. एक महत्त्वाचा शब्द आहे अनुकूल मानलेल्या.
अनुकूल असलेल्या नाही. कित्येकदा एखादा पदार्थ अनुकूल असतो पण आपल्याला तो अनुकूल वाटत नाही, आणि एखाद्या वेळेला एखादा पदार्थ अनुकूल नसतो, तो अनुकूल वाटतो. जास्त विस्तार करायची गरज नाही. पण जो पदार्थ अनुकूल वाटतो अशा पदार्थाचा त्याग करण्याची इच्छा, आपण त्याग करतो. कित्येकदा अनुकूल पदार्थाचाही त्याग करतो, पण तो त्याग मनापासून नसतो. आम्ही साखर सोडली. का सोडली? तर डायबिटीस नावाचा रोग झाला म्हणून साखर सोडली. ह्याचं नाव वैराग्य नाही आहे. जो पदार्थ अनुकूलही आहे, जो पदार्थ भोगण्याचं आपल्याकडे सामर्थ्य, कोल्याला द्राक्ष आंबट म्हणून कोला द्राक्षाचा त्याग करतो, त्याचं वैराग्य नाही आहे. म्हणजे जो पदार्थ अनुकूल वाटतोही, तो पदार्थ घेण्याचं आपल्याकडे सामर्थ्यही आहे, आणि असं असताना त्या पदार्थाचा जो केलेला त्याग, त्याचं नाव वैराग्य. पुढे सांग, त्याच्याविषयी वैराग्याविषयी बराच विस्तार आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार करत. आणि पुढे सांगतात ज्ञान. आदरणीय कराड सरांचा अत्यंत आवडीचा विषय ज्ञान. तर ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञानामध्ये प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक आहे वृत्ती ज्ञान आणि दुसरा आहे स्वरूपभूत ज्ञान. तर वृत्ती ज्ञान म्हणजे काय? तर मी तुम्हाला दिसतोय, तुम्ही मला दिसताय, म्हणजे तुम्ही मला दिसताय म्हणजे मला तुमचं ज्ञान होतंय, तुम्ही मला बघताय म्हणजे तुम्हाला माझं ज्ञान होतंय. म्हणजे आपल्या पंचज्ञानेंद्रियांनी अथवा 5-6 प्रमाणांच्या द्वारे आपल्याला होणारं जे ज्ञान, त्याचं नाव आहे वृत्ती ज्ञान. पण एक स्वरूपभूत ज्ञान आहे. त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या विषयी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. हे ज्ञान म्हणजे काय? तर ब्रह्मस्वरूप होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेणं, याचं नाव आहे ज्ञान. शिवम भूत्वा शिवो यजे. शिव होऊन शिवाची पूजा करणं, ब्रह्म होऊन ब्रह्माचा आनंद घेणं, ही जी गोष्ट आहे ना ज्ञान, हे ज्ञान शब्दामध्ये सांगणं शक्य नाही आहे. आनंद हा शब्दामध्ये सांगणं शक्य नाही आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, काय सांगो झाले काहीची आबाई, काय सांगो झाले काहीची आबाई, काय सांगू झाले काहीची आबाई, काय सांगू पुढे झाले नाही आवडीने, पुढे चाली नाही आवडीने, काय सांगू झाले काहीची आबाई, काय सांगू झाले काहीची आबाई. काय सांगू झाले काहीची आबाई, पुढे चाली नाही आवडीने, पुढे चाली नाही आवडीने. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनू. ब्रह्मानंद ब्रह्म होऊन घेता म्हणजे नेमकं काय? संत ज्याचं वर्णन करू शकत नाहीत
कालच चिदंबरे सांगितलं, खरे शब्द प्रभू हे माऊली ज्ञानोबा राय आहे. आपल्या शब्दाची मर्यादा फार तोकडी आहे. आपण आपल्या हातामध्ये असलेल्या एखाद्या गोष्टीचंही वर्णन करू शकत नाही. पण माऊली ज्ञानोबारायांसारखे, जगद्गुरु तुकोबारायांच्या सारखे संत सांगतायत, काय सांगो झालो काहीच्या बाई, काहीच्या काय झालं की जे मी शब्दामध्ये वर्णन करू शकत. म्हणून हा ज्ञान म्हणजे काय, तर ब्रह्महून ब्रह्मभोग घेणं याचं नाव आहे ज्ञान. ते म्हणजे काय, अहो शब्दाची मर्यादा इतकी छोटी आहे. आपण जर साखर खाल्ली तर खाल्लेल्या साखरेची गोडी आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. जर साखरेच्या गोडीचा अनुभव आपण शब्दामध्ये सांगू शकत नसू तर त्या ब्रह्मानंदाचा घेतलेला अनुभव शब्दामध्ये सांगणं शक्य आहे का, तर शक्य नाही. म्हणून ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. कळल्या व्याख्या. कशाची व्याख्या कळली? भक्ती म्हणजे नमन, वैराग्य म्हणजे त्याग, आणि ज्ञान म्हणजे ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. माऊलींना, ज्ञानोबारायांना माऊली असं का म्हटलं जातं, तर त्यांच्या ठिकाणी मातृहृदयता आहे. ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबारायांच्या ठिकाणी मातृहृदयता आहे, त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी सुद्धा मातृहृदयता आहे. जगद्गुरु तुकोबाराय फक्त भक्ती, वैराग्य आणि ज्ञान यांच्या व्याख्या सांगून थांबत नाही. ज्ञानप्राप्तीचा, वैराग्य प्राप्तीचा आणि भक्ती प्राप्तीचा मार्ग काय, असं जर जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं तर त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. देहाच्या निरसने, देहाच्या निरसने, देहाच्या निरसने पावी देया ठाया. देहाच्या निरसने, देहाच्या निरसने, देहाच्या निरसने पावी देया ठाया. देहाच्या निरसने, देहाच्या निरसने,
कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या भागात नव्या कीर्तनासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. कशाच्या व्याख्या सांगितल्या आहेत? भक्ती, वैराग्य आणि ज्ञान. मग ज्यांच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी जर प्राप्त करून घ्यायच्या असतील तर पाविजे या ठाया. ठाया नाम ठिकाणी. या ठिकाणी म्हणजे कोणतं ठिकाण? भक्ती या ठिकाणी, वैराग्य या ठिकाणी आणि ज्ञान या ठिकाणी. पाविजे नाम प्राप्त होणे.